सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक आणि मानवी घटक त्याच्यावर चर्चा केली। लोकसंख्या या प्रकरणातील पुढचे मुद्दे या ठिकाणी आज आपल्याला पाहायचे आहेत, त्याच्यावर विस्तृत चर्चा करायची आहे। त्याच्या अगोदर या ठिकाणी आपण एक चार्ट आहे त्याचं निरीक्षण करू, तो समजावून घेऊ। तिथे वरती लिहिलेलं आहे बघा, लोकसंख्या बदलाचे घटक लोकसंख्या वाढ। याचाच अर्थ काय की आपल्याला लोकसंख्येमध्ये वाढ का होते, लोकसंख्येमध्ये बदल का होतो त्याच्याविषयी जाणून घ्यायचं आहे, त्याची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे। आणि लोकसंख्येशी संबंधित लोकसंख्या वाढीस कारणीभूत असणारे जे काही महत्त्वाचे भाग आहेत, महत्त्वाचे अंग आहेत, घटक आहेत, त्याच्यावर या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे। तर इथे हा एक चार्ट आपल्याला दिसतो। त्या चार्टचं जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर इथे काय दिसतंय आपल्याला या चार्टमध्ये, तर इथे दोन चित्र आपल्याला दिसत आहे। तराजूची ती चित्र आहेत आणि त्या दोन्ही तराजूंच्या चित्रांमध्ये प्रत्येकाच्या एका बाजूला जन्मदर आणि दुसऱ्या बाजूला मृत्यूदर दिलेला आहे। आणि या चित्राच्या खाली त्या ठिकाणी तुमच्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला या चित्राचं निरीक्षण करून त्या ठिकाणी द्यायचे आहेत। त्यातला पहिला प्रश्न येतो तो म्हणजे ही जी काही आकृती आहे ती आकृती आपल्याला काय दर्शवते? बघा, नीट निरीक्षण करा, काय दर्शवते आपल्याला ही आकृती? तर ही आकृती आपल्याला या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर त्याचं प्रमाण त्या ठिकाणी या दोन तराजूंच्या साह्याने त्या ठिकाणी दर्शवते, बरोबर। त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी येतो बघा, जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल? बघा, विचार करा, इथे दोन घटक दिलेले आहेत। इथे बघा जन्मदर आहे आणि इथे हा मृत्यूदर आहे। इथे पण जन्मदर आहे आणि इथे मृत्यूदर आहे। या दोन घटकांमध्ये जो काही संबंध आहे तो थेट आपल्याला लोकसंख्या वाढीशी त्या ठिकाणी जोडलेला आढळतो। मग आता हा जो दुसरा काही प्रश्न आहे, जन्मदरापेक्षा म्हणजे हा जन्मदर किंवा हा जन्मदर, या जन्मदरापेक्षा जर मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्येवर काय परिणाम होईल? काय परिणाम होईल? जेव्हा जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी, म्हणजेच जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असतो, तेव्हा लोकसंख्या वाढ जास्त असते किंवा लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे तो जास्त असतो। आता ही दुसरी आकृती बघा, इथे त्याचं उत्तर तुम्हाला इथे सापडेल। इथे जन्मदराचा जो भाग आहे तो वरती आपल्याला या ठिकाणी आढळतोय आणि मृत्यूदराचा जो काही भाग आहे तो इकडे खाली आलेला आहे, झुकलेला आहे, ते पारडं खाली आहे। याचा अर्थ काय की जास्त भाग कुणाचा दिसतोय आपल्याला? मृत्यूदराचा, बरोबर। आणि कमी भाग कुणाचा दिसतोय? जन्मदराचा। म्हणजेच या ठिकाणी या जन्मदरापेक्षा हा मृत्यूदर जो आहे तो जास्त असल्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ती जास्त वाढणार आहे, बरोबर। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने असेल। त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे की मृत्यूदर, याच्या उलट प्रश्न आता या ठिकाणी हा आहे, मृत्यूदरापेक्षा जर जन्मदर जास्त असेल तर लोकसंख्येवर काय परिणाम होईल? हे दोन्ही प्रश्न एकमेकांच्या विरोधी आहे। पहिल्या याच्यामध्ये मृत्यूदर जास्त होता
आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी जन्मदर जास्त आहे मृत्यूदरापेक्षा, मग त्याचा परिणाम थेट लोकसंख्या वाढीवर कशा पद्धतीने होईल, तर त्याचं उत्तर या ठिकाणी या पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय. इथे जन्मदर जो आहे तो इकडे खाली आलेला आहे. जन्मदर जो आहे तो जास्त असल्यामुळे हे तराजूचं पारडं खाली आलेलं आहे, त्याचं वजन जास्त आहे. आणि मृत्यूदर जो आहे तो कमी आहे. याचाच अर्थ काय की जन्मदर जास्त आहे, मृत्यूदर जो आहे तो कमी आहे, म्हणजे इथे लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे तो आपल्याला जास्त आढळेल. या आकृतीमध्ये लोकसंख्या वाढीचा दर आपल्याला कमी आढळतो. त्यानंतर इथे चौथा प्रश्न येतो, दोन्ही दर जर समान असतील तर काय होईल. जर या ठिकाणी दोन्ही दर समान असतील तर त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग मंद असेल, लोकसंख्या कमी वाढत असेल, किंवा लोकसंख्या स्थिर असेल, किंवा अत्यल्प वाढ त्या ठिकाणी होत असेल. आणि असं शक्य आहे का, तर मित्रांनो त्या ठिकाणी सध्या तरी ही अशी परिस्थिती जगामध्ये कुठल्याही देशामध्ये नाही की ज्या ठिकाणी त्या ठिकाणी दोन्ही दर समान असतील. त्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी आपला येतोय लोकसंख्येतील बदल. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या हा जो काही घटक आहे हा सतत बदलणारा घटक आहे, त्याच्यामध्ये सतत बदल होत असतो, तो अस्थिर घटक आहे. आणि असा हा लोकसंख्येमध्ये होणारा बदल म्हणजे काय, त्याची एक डेफिनेशन किंवा व्याख्या केली जाते की लोकसंख्येतील बदल हा प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत विशिष्ट कालावधीमध्ये झालेला बदल दर्शवतो. बरोबर, विशिष्ट काळामध्ये एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्येमध्ये जो काही बदल होतो तो बदल म्हणजे लोकसंख्येची झालेली वाढ. मग आता ही जी वाढ आहे, हा जो काही बदल आहे लोकसंख्येमध्ये होणारा, हा बदल या ठिकाणी सकारात्मक असतो पॉझिटिव्ह, किंवा ऋणात्मक असतो नकारात्मक असतो, ज्याला आपण निगेटिव्ह ग्रोथ ज्याला म्हणतो, नकारात्मक वाढ. या दोन पद्धतीने लोकसंख्येमध्ये वाढ होत असते. या पद्धतीने हा जो बदल आहे, हा बदल जर सकारात्मक असेल तर त्याला लोकसंख्येची वाढ असं म्हटलं जातं. इथे कंसामध्ये शब्द दिलेला आहे बघा, वाढ. आणि हाच लोकसंख्येमध्ये झालेला बदल जर नकारात्मक असेल तर त्याला आपण लोकसंख्येची घट असे म्हणतो. या पद्धतीने लोकसंख्येमध्ये सतत त्या ठिकाणी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पद्धतीने, म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक पद्धतीने बदल होत असतो. आणि हा बदल आपल्याला संख्यात्मक पद्धतीने किंवा टक्केवारीच्या स्वरूपामध्ये सांगता येतो. उत्तर अमेरिकेत या वर्षामध्ये एवढी लोकसंख्या त्या ठिकाणी वाढली, म्हणजे संख्यात्मक वाढ त्या ठिकाणी सांगतो आपण. किंवा उत्तर अमेरिकेमध्ये संयुक्त संस्थानामध्ये यावर्षी 2% लोकसंख्येत वाढ झाली, म्हणजे टक्केवारीच्या स्वरूपामध्ये आपण ती वाढ त्या ठिकाणी सांगतो. म्हणजे या पद्धतीने संख्यात्मक किंवा टक्केवारीच्या स्वरूपामध्ये आपल्याला लोकसंख्येची वाढ त्या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर लोकसंख्येतील बदल हा आर्थिक विकासाचा एक निर्देशक असतो. लक्षात घ्या की लोकसंख्येमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा त्या बदलाचा परिणाम, थेट परिणाम, तो परिणाम सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, त्या प्रदेशाच्या आर्थिक विकासावर होत असतो. लोकसंख्येत झालेला बदल जर सकारात्मक असेल तर त्या देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास ती वाढ अनुकूल ठरते. परंतु जर हीच लोकसंख्या वाढ त्या देशाच्या दृष्टीने नकारात्मक असेल, जास्त असेल, अति जास्त असेल, तर त्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये ती लोकसंख्या वाढ ही अडथळा ठरते. आणि म्हणूनच या ठिकाणी हा शब्दप्रयोग वापरलेला आहे की आर्थिक विकासाचा एक निर्देशक हा लोकसंख्येतला बदल असतो. त्यानंतर सामाजिक उत्थान म्हणून देखील त्या ठिकाणी लोकसंख्येच्या बदलाकडे आपल्याला पाहता येते. म्हणजे साधारणपणे लोकसंख्या वाढ जर कमी असेल, मर्यादित असेल, तर आपल्याला लोकसंख्येशी
संबंधित ज्या काही वेगवेगळ्या उपाययोजना आहेत, ज्या सुधारणा आहेत, ज्या सेवा सुविधा आहेत, त्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांना पुरवता येतात आणि तिथली काही जी लोकांची आर्थिक स्थिती आहे ती आर्थिक स्थितीसुद्धा त्या ठिकाणी लोकांची आपल्याला बदलता येते. लोकांचं जे गरिबीचं जीवन आहे ते संपवता येतो आणि म्हणूनच त्या ठिकाणी अशा प्रदेशामध्ये लोकांची गरिबी दूर करता येते. म्हणजे या पद्धतीने लोकसंख्येमध्ये असणारा जो काही बदल आहे तो अनुकूल किंवा प्रतिकूल आहे त्याच्यावर त्या प्रदेशातला आर्थिक विकासही अवलंबून असतो. त्यानंतर हा जो काही लोकसंख्येमध्ये बदल घडतो, लोकसंख्या कमी जास्त होत असते. या कमी जास्त होणाऱ्या लोकसंख्येच्या पाठीमागे कोणते घटक कारणीभूत असतात ते घटक या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. त्यातला पहिला घटक आहे या ठिकाणी जन्मदर, दुसरा आहे मृत्यूदर आणि तिसरा आहे स्थलांतर. हे तीनही घटक लोकसंख्येशी निगडीत आहे, लोकसंख्येशी संबंधित आहेत. या तिन्ही घटकांच्या परिणामातून त्यांच्यामध्ये असणाऱ्या सहसंबंधातून त्या ठिकाणी लोकसंख्येमध्ये महत्त्वाचे बदल घडून येतात. लोकसंख्या वाढते, लोकसंख्या कमी होते किंवा लोकसंख्येमध्ये स्थलकाल सापेक्ष त्या ठिकाणी बदल होत असतो. या पद्धतीने या ठिकाणी हे लोकसंख्या बदल घडवून आणणारे प्रमुख तीन घटक आहेत. त्यातला पहिला आहे जन्मदर, दुसरा आहे मृत्यूदर, तिसरा आहे स्थलांतर. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या बदलातला पहिला जो घटक आहे जन्मदर या ठिकाणी दाखवलेला आहे. हा जन्मदर ढोबळ जन्मदर त्याला असं म्हणतात. साधारणपणे जन्मदर म्हणजे काय तर एका वर्षामध्ये दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या जिवंत अर्भकांचं प्रमाण किंवा जिवंत अर्भकांची संख्या त्याला आपण लोकसंख्याचा जन्मदर असे म्हणतो. ही जन्मदराची व्याख्या केली जाते. एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये जी काही एकूण लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येमध्ये दर हजार लोकांमागे किती बालकं जन्माला येतात, किती अर्भक जिवंत अर्भक जन्माला येतात, त्यानुसार त्या ठिकाणी त्या लोकसंख्येचा जन्मदर ठरत असतो. आणि असा हा जन्मदर काढण्यासाठी या ठिकाणी एक सूत्र वापरतात. ते सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे की ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मणाऱ्या जिवंत अर्भकांची संख्या म्हणजे बालकांची संख्या त्याला भागिले आहे त्याच वर्षातील त्या क्षेत्रातील एकूण लोकसंख्या आणि त्याला गुणिले परत या ठिकाणी 1000 आहे. म्हणजे या पद्धतीने हे जन्मदर काढण्याचं सूत्र या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. या सूत्राच्या साहाय्याने आपल्याला कुठल्याही लोकसंख्येचा जन्मदर काढता येतो. एखादा खंड असेल, एखादा देश असेल, एखादं राज्य असेल, एखादं शहर असेल की एखादं गाव असेल, म्हणजे त्या ठिकाणी कुठलीही लोकसंख्या आपण घेतली आणि या सूत्रामध्ये त्या ठिकाणी किमती आपण टाकल्या, जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या त्याला भागिले त्या ठिकाणची एकूण लोकसंख्या आणि त्याला गुणिले परत 1000, या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या लोकसंख्येचा जन्मदर मिळतो. हा जन्मदर स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. ते उदाहरण या पद्धतीने बघा. एका शहरात 2019 साली 3250 बालके जन्माला आली आणि त्याच वेळेस त्या शहराची लोकसंख्या किती होती तर 2,23,000 एवढी लोकसंख्या त्या शहराची होती. मग त्या लोकसंख्येचा 2,23,000 या लोकसंख्येचा जन्मदर किती असेल तो आपल्याला काढायचा आहे. त्याच्यासाठी या सूत्राचा वापर करायचा. त्या सूत्रामध्ये या ठिकाणी किमती टाकायच्या. आता त्या ठिकाणी जन्माला किती बालकं आली 3250, त्याला भागिले इथली ही लोकसंख्या किती ती 2,23,000 लोकसंख्या आणि त्याला गुणिले या ठिकाणी सूत्रामध्ये असणारे 1000. आता इथे 1000 गुणिले दिलेले आहेत. हे 1000 का गुणिले दिलेले आहेत कारण कुठल्याही लोकसंख्येचा जन्मदर काढताना आपण
तो 1000 लोकसंख्येमागे काढत असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 1000 या पद्धतीने हे 1000 जे आहे ते गुणिले आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर गुणाकार भागाकार केल्यानंतर त्याचं उत्तर आलं 14.57. याचाच अर्थ काय होतो की 2019मध्ये या शहरामध्ये जी काही 2,23,000 लोकसंख्या होती, त्या लोकसंख्येमध्ये 3,250 बालकं जन्माला आली आणि दर हजारी त्यांचं प्रमाण जर आपल्याला बघायचं असेल तर या सूत्राचा वापर करून या ठिकाणी आपण जे उत्तर काढलेलं आहे 14.57 ते दर हजारी आलं आहे. म्हणजे या लोकसंख्येचा दर हजारी जन्मदर आहे 14.57. म्हणजे 1000 लोकसंख्येमागे साधारणपणे 14.5 बालकं जी आहेत त्यांचा जन्म होतोय. बरोबर. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी हा जन्मदर आहे. ढोबळ जन्मदर त्याला असं म्हटलं जातं. आता इथे ढोबळ शब्द वापरलेला आहे, नुसता जन्मदर शब्द नाही आहे. ढोबळ जन्मदर का शब्द वापरलेला असेल तिथे ढोबळ, याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा आपण कुठल्याही लोकसंख्येचा जन्मदर काढतो तेव्हा त्या लोकसंख्येची वयोरचना जी आहे ती आपण विचारात घेत नाही. सरासरी सगळ्या लोकसंख्येचा तो जन्मदर काढत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की सगळ्या लोकसंख्येमध्ये जे काही वेगवेगळे वयोगट आहे त्या सगळ्या वयोगटांचा जनन दर जो आहे तो सारखा नाही आहे. बरोबर. जन्मप्रमाण विशिष्ट वयोगटाचं त्या ठिकाणी जास्त असतं, पण विशिष्ट वयोगट या ठिकाणी आपण विचारात घेतलेलंच नाही आहे. बरोबर. आपण एकूण लोकसंख्या विचारात घेतलेली आहे आणि एकूण लोकसंख्येचं हे लिंग जन्मदर आपण या ठिकाणी काढतोय आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ढोबळ हा शब्द प्रयोग वापरलेला आहे, कारण टोटल लोकसंख्या विचारात घेतलेली आहे. या पद्धतीने हा जन्मदर झाला. या जन्मदराचाच दुसरा भाग जो लोकसंख्येवर परिणाम करतो, लोकसंख्या वाढीवर परिणाम करतो, तो आहे मृत्यूदर. आता मृत्यूदर म्हणजे काय? सरळ सरळ त्याचा अर्थ आहे की मरणाऱ्या लोकांची एकूण संख्या म्हणजे मृत्यूदर. बरोबर. त्या मृत्यूदराचंही या ठिकाणी व्याख्या केलेली आहे, डेफिनेशन आहे की एका विशिष्ट प्रदेशामध्ये एका वर्षामध्ये दर हजारी, इथे सुद्धा दर हजारी विचार केलेला आहे, दर हजारी मरणाऱ्या लोकांचं प्रमाण किंवा मरणाऱ्या लोकांची संख्या त्याला ढोबळ मृत्यूदर असं म्हटलं जातं. ही मृत्यूदराची व्याख्या आहे. जन्मदराप्रमाणेच या ठिकाणी आपल्याला दिलेल्या लोकसंख्येचा मृत्यूदर सुद्धा काढता येतो आणि तो काढण्यासाठी या ठिकाणी हे सूत्र वापरलं जातं, सूत्राचा वापर केला जातो. सूत्र या पद्धतीने आहे: ढोबळ मृत्यूदर बरोबर एका वर्षात झालेल्या एकूण मृतांची संख्या किंवा एकूण मरणाऱ्या लोकांची संख्या त्याला भागिले त्याच वर्षातील त्याच काळातील त्या प्रदेशाची किंवा त्या शहराची, देशाची, राज्याची, कुणाची असेल एकूण लोकसंख्या आणि त्याला गुणिले परत या ठिकाणी 1000 आहे. जे या पद्धतीने या सूत्राचा वापर करून आपल्याला मृत्यूदरही जन्मदराप्रमाणे काढता येतो. जन्मदर ज्या पद्धतीने आपण काढला, ज्या शहराचा काढला, त्याच शहरामध्ये मरणाऱ्या लोकांची एकूण संख्या त्याच वर्षासाठी आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी या लोकसंख्येचा मृत्यूदर आपण या ठिकाणी काढूया. त्याच उदाहरणामध्ये म्हणजे 2,30,000 जी काही लोकसंख्या त्या शहराची होती 2019 मधली, त्याचाच या ठिकाणी मरणाऱ्यांची संख्या जी आहे 2,986 ती आपण घेतलेली आहे आणि सूत्रामध्ये या ठिकाणी किमती टाकून या लोकसंख्येचा जो काही मृत्यूदर आहे तो आपण या ठिकाणी काढलेला आहे. 2,986 भागिले 2,23,000 गुणिले 1000. इथे 1000 ही लोकसंख्या आहे. या 1000 लोकसंख्येच्या मागे तो मृत्यूदर काढला जातो आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 13.39. याचा अर्थ काय की वरील उदाहरणातील लोकसंख्येचा जन्मदर हा 14.57 होता. बरोबर. आणि त्याच लोकसंख्येचा मृत्यूदर या ठिकाणी 13.39 इतका आहे. याचाच अर्थ
की या लोकसंख्येचा जन्मदर जास्त असला तरी मृत्यूदरही कमी नाही. बरोबर, मृत्यूदर जन्मदरापेक्षा थोडासा कमी आहे. आणि म्हणूनच अशा लोकसंख्येची वाढ ही जलद होत नाही, वेगाने होत नाही, प्रवेगाने होत नाही. बरोबर, या पद्धतीने जन्मदर मृत्यूदर आपल्याला त्या ठिकाणी काढता येतो. लोकसंख्येमध्ये बदल घडवून आणणारे हे जे काही दोन महत्त्वाचे घटक आहेत जगामध्ये, सध्या करोनाचं एक मोठं संकट आपण अनुभवतोय. जगातल्या बहुतांशी राष्ट्रांमध्ये लॉकडाऊन, क्वारंटाईन यासारखे शब्द आपण ऐकतोय. लोक घरूनच त्या ठिकाणी काम करताय. वर्क फ्रॉम होम गेली 4-5 महिने लोक करताय. नोव्हेंबर महिन्यामध्ये चीनच्या वुहानमध्ये सुरू झालेला हा आजार कोरोना कोविड-19 त्याचा उद्रेक एवढा प्रचंड झाला की आज त्याने संपूर्ण जग व्यापलेलं आहे. प्रचंड लोकसंख्या त्याच्यामुळे प्रभावित झालेली. मग हा जो काही 5-6 महिन्याचा कालावधी आहे, 6-7 महिन्याचा, या 6-7 महिन्यामध्ये जगामध्ये हा जो काही लोकसंख्या वाढीचा दर आहे तो काही अंशी कमी झालेला आपल्याला आढळतो. याचं कारण आहे, कारण या ठिकाणी जगातला जन्मदराच्या तुलनेमध्ये आज मृत्यूदर वाढलेला आहे. संपूर्ण जगामध्ये 4.5 लाखांपेक्षा लोक वेगवेगळ्या देशांमध्ये त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. भारतही त्याला अपवाद नाही, लक्षात घ्या. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये या करोनाचा मोठा उद्रेक झालेला आहे. महाराष्ट्रामध्येही त्या ठिकाणी अनेक जिल्हे जे आहेत ते प्रभावित आहेत. मुंबईमध्ये मोठा उद्रेक आहे. बरोबर, म्हणजे या पद्धतीने आज जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये या ठिकाणी मृत्यूदर जो आहे तो वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी आढळतो. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर लोकसंख्या वाढ प्रभावित करतात. लोकसंख्या वाढ जी आहे ती या दोन घटकांवर आधारित आहे. या दोन घटकांमध्ये फरक जेवढा जास्त असतो तेवढी लोकसंख्या वाढ प्रचंड असते. आणि या दोन घटकांमध्ये फरक जेवढा कमी होईल तेवढी वाढ मंद होते किंवा कमी होते. ते पुढे आपल्याला त्या ठिकाणी बघायचंच आहे. इथे लोकसंख्या वाढ साधारणपणे एकूण लोकसंख्या वाढ जर आपण घेतली तर ती लोकसंख्या वाढ सध्या एखाद्या प्रदेशाची, एखाद्या शहराची जर आपल्याला काढायची असेल, किती झालेली आहे किंवा गेल्या 10 वर्षामध्ये लोकसंख्या एखाद्या ठिकाणी किती वाढली, 5 वर्षामध्ये किती वाढली, ते जर आपल्याला काढायचं असेल तर या ठिकाणी काय करावं लागतं, तर चालू जी काही लोकसंख्या आहे कुठल्याही क्षेत्राची, प्रदेशाची सध्याची लोकसंख्या ती घ्यायची आणि आपल्याला जो काही कालावधी काढायचा आहे 10 वर्षाचा काढायचा, 10 वर्षापूर्वीची जी काही लोकसंख्या असेल ती घ्यायची, म्हणजे आधीची लोकसंख्या. या आत्ताच्या लोकसंख्येमधून आधीची लोकसंख्या वजा केली की साहजिकच या 10 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये, 50 वर्षामध्ये किंवा 100 वर्षामध्ये लोकसंख्या किती वाढली ते अगदी आपल्या सहस्पष्ट लक्षात येतं. या पद्धतीने या ठिकाणी लोकसंख्या वाढ काढण्यासाठी हे सूत्र वापरलं जातं. सध्याची लोकसंख्या घ्यायची, त्या लोकसंख्येतून आधीची लोकसंख्या जो काल आपल्याला घ्यायचा असेल ती लोकसंख्या त्या ठिकाणी घ्यायची, ती वजा करायची. या पद्धतीने लोकसंख्या वाढ जशी आपण एकूण लोकसंख्या वाढ सांगू शकतो, काढतो, दाखवतो, त्याच पद्धतीने लोकसंख्या वाढीचा दरही काढतो आणि हा दर आपण नेहमी टक्केवारीमध्ये सांगत असतो. इतकी टक्के लोकसंख्या वाढली म्हणजे 100 लोकांमागे एवढे लोक वाढलेत. बरोबर, टक्केवारीच्या स्वरूपामध्ये. आणि तो दर काढण्यासाठी या ठिकाणी एका सूत्राचा वापर केला जातो की लोकसंख्या वाढ म्हणजे ही वाढलेली लोकसंख्या, या सूत्राचा वापर करून आपण जी काही लोकसंख्या काढलेली असेल ती लोकसंख्या इथे घ्यायची आणि आधीची लोकसंख्या म्हणजे ही दुसरी लोकसंख्या घ्या. बरोबर, आणि त्याला मल्टिप्लाय किंवा गुणिले 100 त्याचं कॅल्क्युलेशन केलं की त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या वाढीचा दर त्या ठिकाणी मिळतो. आता 2 मुद्दे लोकसंख्या वाढीचे आपण बघितलेत, जन्मदर आणि मृत्यूदर. बरोबर, या जन्मदराचा आणि मृत्यूदराचा जर आपण विचार केला तर इथे एक चार्ट दिलेला आहे बघा पुस्तकामध्ये, एक तक्ता 1.5 म्हणून, ती तुमच्यासाठी कृती दिलेली आहे. बरोबर, आता तुम्ही जन्मदर मृत्यूदर अभ्यासला
दोन्हींमध्ये फरक पडला तर काय होतं, कशा पद्धतीने फरक लोकसंख्येवर कसा परिणाम करतो त्याचाही विचार त्या ठिकाणी आपण केला. तर या पद्धतीने या ठिकाणी हा जन्मदर मृत्यूदर त्याचं प्रमाण कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, दोन्हींमध्ये फरक कसा आहे, त्याच्या आधारे त्या ठिकाणी लोकसंख्येवर या प्रमाणाचा, जन्मदराचा आणि मृत्यूदराच्या दोन्हींच्या प्रमाणाचा काय परिणाम होतो तर या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या कॉलममध्ये लिहायचं आहे. एक उदाहरण तुम्हाला पुस्तकामध्ये सोडून दिलेलं आहे. इथे बघा, पहिल्या ज्याच्यामध्ये जन्मदर जास्त आहे, मृत्यूदर जास्त आहे, बरोबर. आणि पुढे त्याचा लोकसंख्येवर काय परिणाम झालेला आहे तर लोकसंख्या स्थिर आहे, कमी वाढ या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची दिसते. का असं होतंय, कारण इथे जन्मदर सुद्धा जास्त आहे, मृत्यूदर पण जास्त आहे, म्हणजे दोन्हींमध्ये फरक आहे का, नाही, तो कमी आहे, बरोबर. आणि परिणामी लोकसंख्या जी आहे ती कमी वाढते किंवा लोकसंख्या जी आहे स्थिर आहे, त्याच्यामध्ये फारसा बदल होत नाही. परंतु या दुसऱ्या रकान्यामध्ये इथे जन्मदर जास्त आहे आणि मृत्यूदर मात्र घटता आहे, म्हणजे जन्मदर जो आहे तो जास्त आहे आणि मृत्यूदर कमी होणारा आहे, म्हणजे दोन्हींमध्ये फरक पडला, परिणाम इथे लोकसंख्या वाढीचा वेग वाढणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे. त्यानंतर इथे तिसऱ्या याच्यामध्ये जन्मदर जास्त आहे, इथे मृत्यूदर कमी झालेला आहे, म्हणजे वरच्यापेक्षा आणखीन इथे कमी झालेला आहे, म्हणजे दोन्हींमध्ये फरक आणखीन वाढणार, लोकसंख्या आणखीन वेगाने वाढणार आहे, प्रचंड वेगाने वाढणार. इथे चौथ्या याच्यामध्ये इथे जन्मदर कमी झालेला आहे, लक्षात घ्या, जन्मदर घटता आहे, म्हणजे पूर्वी जो होता त्याच्यापेक्षा कमी झालेला आहे, पण मृत्यूदर जो आहे तो खूप कमी आहे, म्हणजे इथे सुद्धा लोकसंख्या वाढ जी आहे ती जास्तच असणार आहे. परंतु ह्या पाचव्या टप्प्यामध्ये मात्र लोकसंख्या जी आहे, जन्मदर जो आहे तो कमी आहे आणि मृत्यूदर सुद्धा कमी आहे, म्हणजे इथे पण फरक कमी झाला आहे परत, बरोबर. म्हणजे इथे पहिला भाग आणि इथे पाचवा भाग, या दोन्हीही भागांमध्ये आपल्याला लोकसंख्या वाढीचं प्रमाण जे आहे ते कमी आढळणार आहे, कमी दिसणार आहे. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी लोकसंख्येमध्ये होणारा बदल, लोकसंख्येवर होणारा परिणाम आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदराच्या साहाय्याने त्या ठिकाणी काढता येतो. मित्रांनो, लोकसंख्येमध्ये सतत बदल होत असतो, लोकसंख्या अस्थिर आहे, हा बदल सकारात्मक किंवा नकारात्मक असतो. लोकसंख्येमध्ये बदल ज्या घटकांमुळे घडून येतो ते 3 घटक, म्हणजे जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. त्यातल्या जन्मदर आणि मृत्यूदराचा या ठिकाणी आपण विचार करतोय. स्थलांतर हा तिसरा घटक जो आहे, तिसरा घटक जो आहे त्या तिसऱ्या घटकाचा विचार त्या ठिकाणी आपल्याला नंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे. इथे तुम्हाला एक चार्ट दिसतोय बघा. आता या चार्टमध्ये, या चार्टला म्हणतात लोकसंख्या संक्रमण सिद्धांत किंवा लोकसंख्या संक्रमण प्रतिमान. जे लोकसंख्या कुठल्याही प्रदेशाची विशिष्ट काळामध्ये वेगवेगळ्या टप्प्यातून जात असते. कुठल्याही देशाची लोकसंख्या घ्या, ती या टप्प्यातून पुढे त्या ठिकाणी नवीन टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जात असते. आणि या पद्धतीने या ठिकाणी लोकसंख्येचं संक्रमण, लोकसंख्येमध्ये असणारा जो काही बदल आहे तो बदल या तक्त्याच्या साहाय्याने, या चार्टच्या साहाय्याने, या आलेखाच्या साहाय्याने, हा आलेखच आहे लक्षात घ्या, बरोबर. वेगवेगळ्या रेषांनी आपल्याला त्या ठिकाणी हे घटक या तक्त्यामध्ये दाखवलेले आहेत. रेषालेखाचा हा प्रकार आहे. तर या तक्त्यामध्ये या ठिकाणी हा जो अक्ष आहे वाय ॲक्सिस किंवा य अक्ष, त्याच्यावर दर हजारी होणारे जन्म आणि मृत्यू त्याचं प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे इथे लिहिलेलं आहे 0 ते 10, 20, 30, 40 या पद्धतीने हा जन्मदर किंवा मृत्यूदर जो आहे तो या उभ्या रेषेवर दाखवलेला आहे आणि आडव्या रेषेवर जो आहे तो काळ दाखवलेला आहे, कालावधी दाखवलेला आहे वेगवेगळ्या टप्प्यांचा, बरोबर. आणि या पद्धतीने या ठिकाणी असे एकूण 5 टप्पे या लोकसंख्या संक्रमणाचे केले जातात. त्यातला हा पहिला टप्पा आहे
अतिशय स्थिर, दुसरा आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा, तिसरा आहे नंतरच्या काळात विस्तारणारा, चौथा आहे कमी बदल दर्शवणारा आणि पाचवा आहे शून्य वाढ दर्शवणारा टप्पा. आता या तक्त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, तर तुम्हाला या ठिकाणी या 3 रेषा दिसत आहे, बरोबर. त्यातली ही सर्वात वरची जी रेषा आहे निळ्या रंगाची, त्या निळ्या रंगाच्या रेषेने या ठिकाणी जन्मदर आपल्याला दाखवलेला आहे. इथे बघा जन्मदर. आणि त्याच्याच खाली दुसरी जी रेषा आहे ती रेषा आहे मृत्यूदराची. मृत्यूदर कशा पद्धतीने बदलत गेलेला आहे ती रेषा या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि तिसरी रेषा आहे ती म्हणजे एकूण लोकसंख्या वाढ कशा पद्धतीने झालेली आहे ही तिसरी रेषा दाखवलेली आहे. या पद्धतीने या तक्त्याच्या खाली कृती म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत बघा. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या तक्त्याच्या आधारे शोधायची आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे की आलेखातील निळी आणि काळी रेषा आपल्याला काय दर्शवते, कुठे आहेत त्या. ही बघा, ही पहिली निळी रेषा आहे आणि ही दुसरी जी आहे ती काळी रेषा आहे. या दोन्ही रेषा काय दर्शवतात आपल्याला, तर पहिली रेषा आपल्याला त्या ठिकाणी जन्मदर दाखवतात. प्रत्येक टप्प्यातला जन्मदरात होणारा बदल दर्शवतात. आणि दुसरी जी काळी रेषा आहे ती आपल्याला मृत्यूदरात होणारा बदल प्रत्येक टप्प्यातला दर्शवते. म्हणजे या पद्धतीने या 2 रेषा आहेत. त्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे की आलेखात दाखवलेला हिरव्या रंगाचा भाग आपल्याला काय दर्शवतो. हिरवा रंग कुठे दिसतोय आपल्याला, हा बघा, हा जो भाग दिसतोय ना, हा सगळा हिरवा रंग या ठिकाणी वापरलेला आहे. आणि हा भाग आपल्याला काय दर्शवतो, जन्मदर आणि मृत्यूदराच्या दरम्यानचा हा पट्टा आहे की जो पट्टा आपल्याला लोकसंख्येची नैसर्गिक वाढ या ठिकाणी दर्शवतो. किती वाढ झाली त्याचं त्या ठिकाणी तो भाग जो आहे तो या हिरव्या रंगाने आपल्याला दाखवला जातो. या पद्धतीने तिसरा प्रश्न आहे आलेखात दाखवलेल्या निळा भाग काय दर्शवतो. आता इथे बघा, हा निळा भाग आहे. हा निळा भाग आपल्याला काय दर्शवतो, तर हा निळा भाग आपल्याला नैसर्गिक घट दर्शवतो. लोकसंख्येमध्ये होणारी नैसर्गिक घट दर्शवतो. चौथा प्रश्न आहे कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. कोणकोणत्या टप्प्यात आहे, तुम्ही सुरुवातीपासून बघा. इथेही जन्मदर जास्त आहे मृत्यूदरापेक्षा, इथेही जास्त आहे, इथेही जास्त आहे, इथे सुद्धा जास्त आहे. परंतु या टप्प्यामध्ये मात्र त्या ठिकाणी मृत्यूदर जास्त आहे, जन्मदर कमी आहे. म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त असलेला आढळतो. आणि पाचवा प्रश्न आहे कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आढळतो. तर साधारणपणे हा चौथा जो टप्पा आहे या चौथ्या टप्प्यामध्ये हा भाग आणि 5व्या टप्प्याचा सुरुवातीचा भाग म्हणजे चौथ्या टप्प्याचा शेवटचा भाग आणि 5व्या टप्प्याचा सुरुवातीचा भाग इथे आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदराचं प्रमाण त्या ठिकाणी सारखंच दिसतं. म्हणजे एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाताना किंवा आताच्या टप्प्यातून पुढच्या टप्प्यात जातानाचा जो काही कालावधी आहे त्या ठिकाणी तिथे आपल्याला जन्मदर मृत्यूदर सारखंच आढळतं. कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे, कोणत्या टप्प्यात मृत्यूदर जन्मदरापेक्षा अधिक आहे, तो 5व्या टप्प्यात आहे. अगदी सहजपणे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आहे. या पद्धतीने या ठिकाणी लोकसंख्या संक्रमण प्रतिमान आपल्याला लोकसंख्येची वाढ वेगवेगळ्या टप्प्यांचा त्या ठिकाणी विश्लेषणात्मक अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरते. धन्यवाद मित्रांनो. राहिलेला भाग आपण पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी बघूया.